मी असं हातावर हात धरून घरात मुकाट्याने नाही बसून राहू शकत. मला माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याचा विचार करावा लागेल. आणि तसं पण तुम्ही तर त्याला सांभाळायला साफ नकार दिलाय ना. सानू, तोंडाला आवर घाल तुझ्या. हे काय चुकीचं बोलले मी. माझं बाळ जेव्हा या जगात येईल तेव्हा त्याची सगळी जबाबदारी आणि काळजी मलाच घ्यावी लागणार आहे ना. तर माझी काय पडलेलीच नाही. हे बघ आई, मी तुला स्पष्ट सांगते, मला आता तुझ्यावर मुळीच अवलंबून राहायचं नाही. आई, बघितलं आई केवढं चुरू चुरू बोलायला लागली. आई, हे तोंड जरी सानूचं असलं का नाही, हे शब्द श्रावणीचे लिहून घ्या आमच्याकडनं. त्याच पोरीने हिच्या डोक्यात भरवलंय सगळं. शोभताई, श्रावणीला उगेच मध्ये आणू नको. का नाही आणायचं मध्ये? ते ह्यो समजा जो काय गोंधळ चाललाय का नाही घरात, तो तिच्याच मुळे झालाय. ती पोरगी जेव्हापासून या घरात आले, या घराची अख्खी माती झाली काय. हे बघ सानिका, मी तुला शेवटचं आणि स्पष्ट सांगतोय, या घराच्या बाहेर पाऊल ठेवायचा नाही म्हणजे नाही. नाहीये, मी जाणार. आता मला माझा विचार करावाच लागणार. जाणार. काय चाललंय इथं? कसला वाद घालायला? अण्णा, मी जॉबच्या इंटरव्ह्यू साठी चालली, पण ह्या दोघी मला जाऊनच देत नाहीयेत. पण जेवण बनवायला सांगतायत. काय उग कारभार? हा, ती पोरगी स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली, त्यात बी तू मसनी अडचण नाही वय. आणि दोन दोन बायका घरात असून एक येळचं जेवण बनवायला कुरकुर करायला. असं असेल ना तर बाजूला वा, म्या करतो समजांचा स्वयंपाक. हो, तुम्ही गप्प बसा. आणि काय हो, प्रत्येक गोष्टीत तुम्ही कशाला लुडबुड करताय? आणि अण्णा, ह्यो जो काय जेवणाचा गोंधळ चाललाय का नाही, ह्यो तुमच्या लाडक्या सुनेमुळे झालाय. शोभे, ती रोज एकटी रांधून तुम्हा सर्वांचे लाड पुरवायली. हा, आणि तुम्ही दोघींनी मिळून एक दिवस जर का स्वयंपाक केला तर तुमचा हात मोडून काय हातात येणार आहेत का? हो, आयुष्यभर मॅच करून घातले तुम्हासनी. आपण तुमची ती लाडकी, का तिचा एवढा पुळका येतोय तुम्हाला काय मला कळतच नाही. सकाळपासून कुठं उंगार त्या काय माहिती नाही. आता येऊ देस तिला, कशी खरडपट्टी काढते बघा. आणि तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही मध्ये पडायचं नाही म्हणजे नाही बर का. का नाही पाडणार? तू माझ्या सुनेला त्रास देणार आणि मी काय बघत बसू होय? मी बी बघतोच ना, ती आली की तू तिला कशी बोलती काय बोलती ते. आणि साने, तू बिंदास जा इंटरव्ह्यूला. कोणाच्या बी बोलण्याकडे काय बी लक्ष द्यायची गरज नाही. शोभे, जरा स्वयंपाकात पापड कुरडे बी तळा. होय काय? नाही अजून काय बनवायचं असेल तर ते पण सांगा. श्रीखंड बिखंड बनवू काय? नाही नाही, एवढं केलंस ना तरी पुरे आहे. तुला जन्माला घातल्याचं पांग फिटलं आमचं.